लिए होगा? चौहान नहीं दिख रहा है, इसके लिए मोदी सरकार हाय हाय, 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 मोदी सरकार हाय हाय। तसेच अरविंद केजरीवाल यांना केलेली आहे याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देखील आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेसचे मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहे। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने काँग्रेसचे खाते आहेत ते गोठवलेले आहेत। अरविंद केजरीवाल यांना सोनिया गांधी आगे बढ़ाओ, तुम्हारे साथ है। सोनिया गांधी आगे बढ़ाओ, तुम्हारे साथ है। जवान आगे बढ़ो, जवान आगे बढ़ो। कांग्रेस पक्षाचा केजरीवाल को रिहा करो, केजरीवाल को रिहा करो, केजरीवाल को रिहा करो। आगे बढ़ो, केजरीवाल को रिहा करो, केजरीवाल को रिहा करो। सरकार कौन है? भाजपा सरकार चोर है। मोदी सरकार कौन है? चोर है। सरकार बदलनी है, ये सरकार बदलनी है, बदलनी है, बदलनी है, ये सरकार बदलनी है, बदलनी है। यांना अत्यंत अन्यायकारकरित्या अटक केलेली आहे त्याच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये मोदी सरकारच्या मनामध्ये असलेल्या असंतोषाच्या विरोधात हे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करत आहोत। जी अकाउंट सील किए हैं, इसके लिए और इसके खिलाफ ये आंदोलन है। हालांकि 1700 करोड़ के कुछ अमाउंट है, लेकिन बीजेपी के खाते में तो 6,500 करोड़ के ऊपर अमाउंट है। ये व्हाइट हो गया, ब्लैक कितना होगा उसका अंदाजा हम तुम लोग कर नहीं सकते हैं। इसके खिलाफ ये आंदोलन है। आंदोलन तो चलता ही रहेगा जब तक के हमको कांग्रेस पक्ष को न्याय नहीं मिलता, तब तक के आंदोलन चलता रहेगा। केजरीवाल तो ठीक तरीके से अपना सरकार चला रहे हैं। दिल्ली में और पंजाब में उन्होंने अच्छा शासन दिया है, गरीबों के कल्याण की योजना बनाई है और यही योजना बीजेपी के लिए अड़चन पैदा हो रही है, अड़चन कर रही है। इसके लिए उनको अन्याय के तौर पे डाल दिया है। हालांकि केजरीवाल के नीति नियम जो गरीब लोगों के भलाई के लिए है, आप जैसे कि जानते हैं कि उन्होंने दिल्ली में इस मजबूती से शासन चलाया है, गरीबों को जिस तरीके से उन्होंने न्याय देना शुरू कर दिया है, उस बारे में उनको घबराहट हो गई है। और दूसरी बात, पंजाब में भी आप सरकार उन्होंने चुन के लाई है। मोदी सरकार डरती है, इसके लिए जेल के अंदर करती है। धन्यवाद। क्या कहना चाहेंगे
आज हम लोग कांग्रेस पार्टी की ये मंथली मीटिंग थी और उस मीटिंग के माध्यम से आने वाले लोकसभा चुनाव में किस तरीके से कांग्रेस पार्टी को शिवसेना, राष्ट्रवादी और कांग्रेस के आघाड़ी के जो उम्मीदवार है राजन विचारे जी, उनको किस तरीके से हम चुनाव अच्छे तरह से फेस करके उनको चुनाव में जीत कैसे हासिल हो सकती है, इसके लिए ये बैठक थी। निश्चित रूप से आने वाले दिनों में जिस तरीके से राज्य में और देश में ये बीजेपी और उनकी सहयोगी पार्टियों ने इस देश को पीछे ले जाने का काम किया है, तो कैसे वापिस उनकी जगह उनको दिखा के, और निश्चित रूप से राहुल जी के नेतृत्व में शरद पवार साहब हो गए या उद्धव ठाकरे जी हो गए, इन तीनों के नेतृत्व में निश्चित रूप से महाराष्ट्र में लोकसभा चुनाव में अच्छी एक सीट्स ये कांग्रेस पार्टी, शिवसेना और राष्ट्रवादी के चुन के आएंगे। ये आज के तारीख में हमारा तय हुआ कि सब मिलके राजन विचारी जी को भारी वोटों से चुन के लाना है। राहणं गरजेचं आहे आणि जो जीता वही सिकंदर, मी शेवट दुसऱ्या इलेक्शन तिसऱ्या इलेक्शन मध्ये 500 मतांनी जिंकलो। जो जीता वही सिकंदर सरस लक्षात ठेवा, सरस व्हायची वेळ आले, तुमच्यातले नगरसेवक बनवायचे, ज्यांना नगरसेवक व्हायचंय त्यांनी स्थिर राहावं, तिकडं हलू नये। येणारा बोलतात ना, उषत काल होता होता काळ रात्र आली, चला आपण सर्व पेटवूया मशाली। या ठिकाणी एकलव्य होता, त्याचा नेम अर्जुनापेक्षा जास्ती चांगला होता। नाही, कर्ण दानशूर होता, कर्ण हा लढाईमध्ये हुशार होता अर्जुनापेक्षा, पण जो बाण मारतात ना, बाण जो पोपटाला बाण मारला, जो पोपटाच्या डोळ्याला, तर तो बाण मारण्यात एकलव्य सर्वात हुशार होता। त्यांना अर्जुनाला जिंकवायचं होतं म्हणून तो एकलव्याचा अंगठा मागितला। म्हणून तुम्ही सगळे एकलव्य आहात, तुमचा कोणतरी अंगठा मागायला येईल, लक्षात ठेवा। हा, तुमचा अंगठा मागायला कोणतरी येईल या ठिकाणी, माझा अंगठा तर मी देणार नाही। त्याच्याला पण एक 4 पार्टी घेतोय आणि 8 नंबर ब्लॉक मध्ये 2 ठिकाणी घेतोय आपण, एक महागिरीमध्ये घेतोय आणि एक राबोडीमध्ये घेतोय। तर असे जवळजवळ आपण 2000 लोकांना एकत्रित आणण्याचा मायनॉरिटी समाजाचा, मुस्लिम समाजाच्या लोकांना प्रयत्न करतो, 2 ते 2,500 लोकांना, आणि 2 ते 2,500 कुटुंबांच्या माध्यमातून मला वाटतं 10,000 कुटुंबांवरती आपण जाऊ। म्हणजे कुणीकडून जो मायनॉरिटीला या ठिकाणी सध्या ज्याला एक काय बोलतात त्याला इनटॉलरन्स ज्याला आपण म्हणतो ना, की मागे आमिर खानने जे वक्तव्य केलेलं होतं या ठिकाणी, कारण का सगळ्यांनाच भेटणं शक्य नव्हतं, त्यामुळे आपण यशस्वी या ठिकाणी आंदोलन हे केलं। जेवढं जमेल तेवढं आपण केलं, आपल्याला जेवढं जमेल तेवढं टिपटॉपला आणलं, सगळ्यांना जेवण अल्पोहार वगैरे सगळं ठेवलं होतं आपण, काय कमी पडू दिलं नाही आपण। कुठे जातो बघा, पंखे पण कमी नाही पडून दिले, 4 नवीन पंखे आणले। कसं आहे, प्रयत्न करतोय आपण हे करायचं या ठिकाणी। आणि आयबीचा रिपोर्ट आहे की आपण यशस्वीरित्या, मला असं वाटतं, प्रयत्न आपण एकदम प्रामाणिकपणे केले। शेवटी राहुलजी आल्यामुळे कमीत कमी ठाणेकरांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आणि आपला जो ग्राफ होता तो आयबीचा रिपोर्ट आहे 10% वाढलेला आहे या ठिकाणी। आयबीचा रिपोर्ट आहे, मी नाही म्हणत, आयबीचा रिपोर्ट आहे, पाहिजे तर आयबीचा रिपोर्ट आपण कोणी घेऊ शकता, गोपनीय रिपोर्ट आहे। जांभळी नाका भरलेला होता, टिपटॉप भरलेला होता, आणि ठिकठिकाणी कौशापासून वाय जंक्शन पासून ते टिपटॉप पर्यंत ठिकठिकाणी लोक उभी होती या ठिकाणी। आणखी काय पाहिजे, म्हणजे लोक उभी होती म्हणजे ठाणेकरांना कळलं होतं की राहुल गांधी आले। लोक उभी होती म्हणजे ठाणेकरांना सगळ्यांना कळलं होतं की राहुल गांधी आहे। असो निंदकाचे घर असावे शेजारी, जोपर्यंत निंदा करणारा शेजारी भेटत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं काम कधी होत नसतं या ठिकाणी, बरोबर आहे ना। आणि त्यामुळे काय आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं एक मनोबल आहे की 99% आम्ही इमानदार आहोत। किती 99%? 1% आमचं आम्हाला उडायला लावू नका, बरोबर आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं। आणि त्यामुळे या येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला या सगळ्या विषयांमध्ये जायचं नाही, लोक चर्चा करत राहतील, आपल्या मनाचं समाधान झालंय, अगदी जवळून आपल्याला राहुलजी बघायला मिळाले, आपण योग आणू, लोकसभा होऊ द्या, माझा शब्द आहे तुम्हाला, सगळ्यांना राजधानीने घेऊन जाऊ, सगळ्यांना आपण 3 स्टार हॉटेलमध्ये ठेवू आणि राहुल गांधीची प्रत्यक्ष भेट करून देऊ, हा माझा तुम्हाला शब्द। म्हणजे 10 लाख खर्च झाले तरी चालतील, कुठे झोपून आणेल 10 लाख, कुठे आंदोलन करून आणेल, पण तुमच्यासाठी खर्च करेल। हा, गोळा तर सगळेच करतात, आचारसंहिता आहे,
गोळा तर सगळेच करतात, ऐकलं का, पण देण्याची पण दानत लागते, या ठिकाणी खर्च करण्याची दानत लागते. मी मोठेपणा मारत नाही काय काका, बरोबर आहे की नाही. माझा बाप गरीब होता, गरिबीमुळे त्याला तिकीट नाही मिळाली. या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे, सगळे विटनेस आहेत, सगळ्यांचे गुरु होते माझे वडील. गरिबीमुळे तिकीट नाही मिळाली, पण लक्षात ठेवा त्यांचं योगदान एवढं होतं की मला घरात बसून तिकीट मिळाली आणि घरात बसून अध्यक्षपद मिळालं. मी एक माणूस आहे, म्हणजे तुम्ही शिकण्यासारखं आहे. आपण सगळ्या, मी मोठा नाही तुम्ही छोटे नाही, पण शिकण्यासारखं आहे. दिल्लीला न जाता राहुल गांधी आले इथे, अजिबात काही न करता. त्यामुळे पुण्य केलं तर ते पुढच्या पिढीला 100% लाभतं. ज्यावेळेस राम काका होते, पुणेकरांना अध्यक्ष बनवायला जेव्हा आपण सगळे गेलो होतो, आमची ट्रेन चुकली होती राजधानी, आम्ही 20-25 जण होतो, बरोबर गणेश वैदिक काका. मग आता ट्रेन आमची चुकली, आमच्या समोर ट्रेन निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोनिया गांधींची अपॉइंटमेंट होती. करायचं काय, आम्ही रात्री फ्लाईटच्या तिकिटी मी काढल्या सगळ्यांच्या. 11 वाजताची आपण रात्री फ्लाईटच्या तिकिटी काढल्या पुणेकर साहेबांसाठी आणि सगळ्यांसाठी, आणि फ्लाईटने गेलो आम्ही. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आधी आदित्य साहेब म्हणाले की तुम्हाला मेंबरशिप जमा करावी लागेल, बरोबर. आमच्याकडे मेंबरशिप नव्हती, त्यांनी मेंबरशिप जमवली होती. आम्ही रातोरात पैसे गोळा केले आणि मेंबरशिप बनवली, सर्वात जास्त मेंबरशिप बनवली. त्याच्यानंतर सोनिया गांधींना भेटलो. सोनिया गांधींनी सांगितलं ये तो नया लड़का है, एक शिवसेना से आया ऐसा रिपोर्ट है, इसके खिलाफ एलिगेशन है, तो आप सब लोग यांना विचारलं, आमच्या वडिलांना विचारलं, मी बाजूला उभा होतो, इंग्लिशमध्ये मी बोलत होतो की आप लोग कोई तुम्ही अध्यक्ष बनो. तर 5 मिनिट आप लोग बोलो, कारण का 45 मिनिटं दिली सोनिया गांधींनी, कोणाला 2 मिनिटं भेटत नाही, 45 मिनिटं दिली सोनियाजींनी सगळ्या सिनियर लोकांना. तर नंतर हे लोक सगळे बाहेर आले. तर राम काका म्हणाले, कोणतरी म्हणाला पप्पा चव्हाण साहेब तुम्ही बना. त्यावेळेस पप्पा बोलले होते आमचे, अरे माझं जाऊ दे रे, माझा मुलगा बनेल अध्यक्ष, बरोबर आहे ना. सोनिया गांधीला बोलले मेरा लडका बनेगा. आणि मग त्यावेळेस मला विचारलं काय, तर म्हटलं आम्ही एवढं सांगितलं होतं सोनिया गांधींना की मॅडम देखो आज के तारीख में टुडे जिसमें पुणेकर इज द बेस्ट चॉईस, बरोबर आहे. आणि त्यावेळेस पुणेकरांना अध्यक्ष. तर सांगायचं तात्पर्य काय की तेव्हा एकदाच आम्ही दिल्लीला मी गेलो, त्याच्यानंतर काय दिल्लीला गेलो नाही. मध्ये आपल्याला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही